नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज जुलै महिन्याचा पहिला दिवस आणि आपल्याला जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये डेली ट्रॅकर हे अगदी सुरुवातीपासून जर आपण व्यवस्थित केलं तर जो आपला प्रोत्साहन भत्ता जातोय तिथं 3 मार्क्स असतात, तो आपला जाणार नाही। आणि बऱ्याचशा सेविका ताईंकडनं जर तुमचं असं ऑप्शन येत असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। बघा, जर तुमच्या समोर NCP नाही साठी इच्छुक नाही असं जर करून येत असेल तर मग आपल्याला काय करायचंय, तर ती प्रोसेस पूर्ण बघून घ्या। आणि याच्यामध्ये आपण केल्यानंतर परीक्षिका मॅडम यांना देखील अप्रूव्ह द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुमचे हे मुलं इथं आहारासाठी येतील। आणि बघा ताईंनो, जरी तुमचं शाळा या ऑप्शन वापरलं गेलं असेल तरी त्याला काही टेन्शन नाही। शाळा या ऑप्शनचा कुठलाही आहारासाठी फरक पडणार नाहीये। फक्त तुम्ही आहारासाठी इच्छुक नाही हे जर चुकून तुमच्याकडनं झालं असेल तरच आपले मुलं अशा पद्धतीने इथं येतात। तर मग आपल्याला याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओत सांगितलं होतं की ती प्रोसेस करण्यासाठी मी त्या महिन्यामध्येच त्या पोरांना आहारासाठी इच्छुक नाही असं केलेलं होतं, तर त्याच्यामुळे दुसऱ्या महिन्याची मला वाट बघावी लागली। जर तुमच्याकडनं असं होत असेल, चुकून जर तुमच्याकडे आहारासाठी नाही असं जर झालं असेल तर मग तुम्हाला दुसऱ्या महिन्याला ते मी सांगते त्या पद्धतीने करता येईल। आता जर मागच्या महिन्याची अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला काय करायचंय, आता बघा, हा 1 नंबरचा लाभार्थी मी तुम्हाला त्या व्हिडिओत पण दाखवलं होतं की हा 1 नंबरची ही मुलगी आहे। तर ह्या मुलीला मी आहारासाठी नाही म्हणून म्हटलेलं आहे, तर आता तिला आहाराला परत आणायचं, तर मग काय करावं लागेल, तिच्या ह्या 3 डॉटवर आपल्याला जायचंय। बघा, या 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचंय। त्याच्यानंतर आपल्या समोर हे ऑप्शन येतात। ऑप्शन आल्यानंतर आपल्याला स्क्रोलिंग करत जाऊन आपल्याला त्या लाभार्थ्याचं हे जे ऑप्शन आहे THR SM साठी पर्याय, बघा, हे स्क्रोलिंग करत जायचंय तुम्हाला, तेव्हा हा ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे। खूप सारे ऑप्शन आहेत, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ह्या पद्धतीचं पेज म्हणजे ऑप्शन ओपन होईल। तर बघा, इथं जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की लाभार्थी THR SM घेण्यास इच्छुक आहे का। इथं जर नाही झालं असेल तर मग आपल्याला इथं विनंती पाठवा याच्यावर आपल्याला असं ऑप्शन येतं। तुमचं जर 2 महिन्यापासून जर असेल तर तुमचं लगेच इथं विनंती पाठवा या ऑप्शन येईल। तर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला विनंती पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचंय। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे लाभार्थ्याला विनंती ही पाठवली गेली। बघा, THR SM पर्याय बदलण्याची विनंती यशस्वीरित्या सादर केली, म्हणजे तुमचं हे झालेलं आहे। म्हणजे तुम्ही परीक्षिका मॅडम यांना ती जी विनंती आहे ती पाठवलेली। तर मग बघ, याच्यानंतर परीक्षिका मॅडम यांचं काम चालू होतं। परीक्षिका यांनी तुमच्या विनंतीवर कार्यवाही केल्यानंतर विनंतीची स्थिती अद्ययावत होईल। तर अशा पद्धतीने जेवढे तुमचे लाभार्थी अशा पद्धतीने असतील तेवढ्या लाभार्थ्यांचं तुम्ही विनंती पाठवा। त्याच्यानंतर मॅडम यांनी काय करायचं, तर मी आमच्या मॅडमकडनं स्क्रीनशॉट मागून घेतलेले आहेत, म्हणजे पुढे जर तुमच्या परीक्षिका मॅडम यांना अडचण असेल तर ते ह्या पद्धतीने करू शकतात। इथपर्यंत अंगणवाडी सेविकेचा रोल आहे, म्हणजे आपण विनंती परीक्षिका मॅडम यांना पाठवायची। मग त्याच्यानंतर परीक्षिका मॅडम यांनी काय करायचं, याच्यानंतर परीक्षिका मॅडम यांनी काय करायचं, त्यांनी त्यांचं डॅशबोर्ड ओपन करायचं आणि जी अंगणवाडी आहे, जी अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना तुम्हाला अप्रूव्ह द्यायचं आहे किंवा मंजुरी द्यायची, तर त्या अंगणवाडी केंद्र काढायचं। आता मी डायरेक्टच त्यांचं जे पेज आहे हे परीक्षिका मॅडम यांचं काढलेलं आहे, मी त्यांच्याकडनं स्क्रीनशॉट घेतलेले आहे। तर ते लगेच त्यांनी ते पेज काढायचं। आता हे माझं 225, बघा, माझी अंगणवाडी आहे, माझा लाभार्थी आहे, तर मग मी माझ्या अंगणवाडीचं त्यांनी ओपन केलेलं आहे। आणि ओपन केल्यानंतर स्क्रोलिंग करत खाली जायचं एकदम लास्टला, तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला इथं बघायचं आहे। तर बघा, THR गरम ताजा आहार पर्याय बदलासाठी प्रलंबित विनंत्या, म्हणजे आपण जी मागणी अंगणवाडी सेविकेने टाकलेली आहे ती परीक्षिका मॅडम यांच्या याच्यावर पोषण ट्रॅकर ॲपवर, डॅशबोर्डवर नाही, ॲपवर अशा पद्धतीने येणार। आल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं, कोणाला, परीक्षिका मॅडम यांना। मग तुम्ही आपली सुरुवातीची प्रोसेस मी जोपर्यंत सांगितली तेवढी केल्यानंतर आपल्या मॅडम यांना फोन करा आणि त्यांना मी सांगते त्या पद्धतीने करायला लावा। आता सगळ्या परीक्षिका मॅडम यांना माहिती आहे, परंतु तरी पण दाखवून देते की कशा पद्धतीने त्यांना मंजुरी द्यायची। तर इथं क्लिक करायचंय। इथं क्लिक केल्यानंतर किती लाभार्थ्यांची विनंती टाकलेली आहे, तर बघा, इथं 3 लाभार्थ्यांची मी विनंती टाकलेली आहे। बघा, असे 3 प्रकारचे लाभार्थी दिसत आहेत तुम्हाला, 3 लाभार्थ्यांची टाकली। आता याच्यामध्ये गरोदर स्तनदा देखील असू शकतील। तर जर ती माता जर तुमची डेली ट्रॅकरमध्ये दिसत नसेल तर तिला तुम्ही आहारासाठी चुकून नाहीवर क्लिक झाले का ते चेक करा। तसं झालं असेल तर त्यांची देखील तुम्ही आहारासाठी विनंती टाकली का नंतर त्या डेली ट्रॅकरमध्ये येतील, किंवा
चुकून स्थलांतर देखील होऊ शकतं. ताईनो टेक्निकल आहे, ही ॲप्लिकेशन ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं जरी आपण इकडे तिकडे क्लिक झालं तरी लाभार्थी आपला स्थलांतर होतोय. माझा स्वतःची एक लाभार्थी 6 महिने तर 3 वर्षाची मी THR भरत असताना ती डायरेक्ट स्थलांतर झाली, असं होऊ शकतं. म्हणून जर तुमचा लाभार्थी डेली ट्रॅकरमध्ये 6 महिने तर 3चा दिसत नसेल, आपल्या मॉड्यूलमध्ये दिसत नसेल, गरोदर संधा दिली नसेल, तर चुकून ती डिलीट आपल्या याच्यात ऑप्शन नाही, पण स्थलांतर ही होऊ शकते. आणि एक आपल्याला ती माता आहारामध्ये दिसत नाही किंवा लाभार्थी दिसत नाही म्हणजे ते लाभार्थी तुमचे आहारासाठी नाही म्हणून त्याच्यामुळे देखील दिसणार नाहीत, फक्त THRचे लाभार्थी. तर अशा पद्धतीचं आहे. तर मग आता आपल्याला काय करायचंय, तर याच्यासाठी आता मी जे लाभार्थी आहे बघा, ह्या लाभार्थीचं तुम्हाला दाखवते. तर बघा मंजूर करणे, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. आता ह्या लाभार्थीचं तुम्हाला दाखवते खालच्या लाभार्थ्याचं. तर आपल्याला त्याच्यासाठी मंजूर करणे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे कोणाचं आहे, परवीक्षिका मॅडम यांचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग ह्या पद्धतीचं ऑप्शन येईल. ह्या पद्धतीचं ऑप्शन आलं काही तर दिलेले आर यू शुअर यू वॉन्ट टू अप्रूव्ह, तर तुम्हाला खरोखर याला मंजुरी द्यायची का, तर मग त्याच्यानंतर आपल्याला होईवर क्लिक करायचं आहे. ना करू शकतात, होई म्हणू शकता. पण जर एक अंगणवाडी सेविकेने जर मंजुरीसाठी टाकली विनंती केलेली म्हणजे ते मंजूरच करायचे असतात, तर होईवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर त्या लाभार्थीचं बघा, मी तुम्हाला ज्या लाभार्थी बघा विनंती यशस्वीरित्या मंजूर झाली. तर अशा पद्धतीने हे जे राहिलेले 2 लाभार्थी तर त्यांचं देखील एकेकाचं करून या पद्धतीने केले जाईल. आणि ते केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं इथं स्क्रीनवर, तर तुमचे परीक्षका मॅडम यांचे जे पोषण ट्रॅकर ॲप आहे तर त्याच्यामध्ये तिघही फॉर्म मंजूर झालेले आहेत असं होतं. आणि मग तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रात समजा ही प्रोसेस मी आज केली, तर आज केलेली प्रोसेस ही अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे अंगणवाडीच्या डेली ट्रॅकरमध्ये उद्या ते लाभार्थी तुमचे येऊन जातील आहारासाठी. म्हणजे जे तुम्हाला स्क्रीनवर हे दिसत होतं बघा, हे जे ऑप्शन येत होतं तर हे ऑप्शन निघून जाईल. आता मी आजच ही प्रोसेस, आज म्हणण्यापेक्षा मी आत्ता व्हिडिओ करत आहे तर आता ही प्रोसेस केलेली आहे, त्याच्यामुळे ते लाभार्थी माझे आज हे दिसणार नाहीत. तर हे जे आहे तर इकडचे जे चौकोन आहे तर ते देखील त्या लाभार्थीचे येतील आणि हे जे ऑप्शन आहे ते निघून जाईल. तर अशा पद्धतीने जर आपल्या अंगणवाडी केंद्रात येणारे लाभार्थी असतील आणि त्या लाभार्थ्यांचं चुकून जर तुमच्याकडे गरम ताजा आहारासाठी नाही म्हटलं गेलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि ही आताच करायची. जर तुमच्या गरोदर माता असतील, स्तनदा असतील किंवा 6 महिने तर 3 वर्षाचे लाभार्थी असतील तर यांची प्रोसेस आजच करून घ्या. का करा, कारण की आज 1 जुलै आहे, महिन्याची सुरुवात आहे आणि आपल्या बऱ्याचशा ताईंचा प्रोत्साहन भत्ता जाण्यासाठी देखील या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. आणि मी डिटेलिंग सगळे बारीक करून तुमच्यासाठी स्टडी करून व्हिडिओ करत असते ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. अशा पद्धतीने आपलं काम पूर्ण करा जेणेकरून तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.